सर, काय सांगाल रायगड जिल्ह्यातल्या जलजीवन मिशनची काय स्थिती आहे, काय आपला अभ्यास आहे? केंद्र सरकार आणि राज्य सरकार जलजीवन मिशन योजना गेल्या 3-4 वर्षात धूमधडाक्यात चालू होती. हर घर पाणी या शीर्षकाखाली या योजनेचं मार्केटिंग करण्यात आलं. पण आज गेली 5 महिने झाले जिल्हा परिषदेकडे जवळजवळ 100 कोटी रुपयाची बिलं पेंडिंग आहेत आणि संपूर्ण योजना पूर्ण करण्याला 400-500 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर माणगाव MGPकडे पण जलजीवन मिशन योजना राबवली जाते. त्यांची पण मागणी जवळजवळ 500 कोटी रुपयाची आसपास आहे. असं असताना गेली 5 महिने एकही रुपया न आल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजना या ठप्प पडल्यात. ज्या लोकांनी ठेकेदारांनी जी कामं केली स्वतःचे पैसे टाकून त्यांना आत्महत्या करायची वेळ आली. पण दुर्दैवाने या प्रश्नाकडे जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जो राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे खासदार साहेब त्यांनी जो पाठपुरावा करायला पाहिजे तो केलेला दिसत नाही. आज मार्च महिना संपायला केवळ 56 दिवस बाकी आहेत. 56 काय 60 दिवस बाकी आहेत. असं असताना जिल्हा नियोजन मंडळामध्ये पैसे नाहीत, जलजीवन मिशनला पैसे नाहीत, ज्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे रस्त्याची जवळजवळ 150 कोटी रुपयाची बिलं पेंडिंग आहेत. हजारो कोटी रुपयाचे वर्क ऑर्डर इश्यू केलेले आहेत. पण राज्य सरकार याकडे काना डोळा करते. त्याच्यामुळे रायगड जिल्ह्याचा जो विकास निवडणूकपूर्वी ज्या धूमधडाक्यात चालला होता त्याला ब्रेक लागताना दिसतोय. BMCमध्ये रस्त्याची कामं पण ज्या गतीने व्हायला पाहिजेत ती झालेली दिसत नाहीत आणि ह्याच्या विरुद्ध आवाज कोण उठवत नाही. आणि पत्रकार पण प्रश्न, पालकमंत्री कोण होणार, पालकमंत्री काय होणार, अरे पालकमंत्री कोण होणार तर होऊन दे, पण हे प्रश्न जे जनतेशी निगडीत आहेत त्याचा वाचा फोडला पाहिजे. त्याच्यासाठी लोकांनी आमदार आणि खासदारांना निवडून दिलेला आहे. काय रोज मार्केटिंग करायचं त्यांना काम नाही. तर माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे की जिल्हा नियोजन मंडळाचा 500 कोटीचा आराखडा केला. मी TV वर बघितलं, पण अजून 1 रुपयाचा निधी वितरित झालेला नाही. त्याच्यामुळे कामाचा दर्जा राहत नाही. जे ठेकेदार काम करतात ते देशोधडीला लागतात. आज रायगड जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे, महाराष्ट्रातली काय परिस्थिती मला माहिती नाही, पण राज्य सरकार या संदर्भातला निधी कधी वितरित करणार हे प्रशासनाने जनतेला कळवलं पाहिजे. कारण हा कारभार जनतेसाठी चालवलेला आहे. काय ठराविक अधिकारी आणि राज्यकर्त्यांसाठी चालवलेला नाही. जे अधिकारी आहेत त्यांचं काम आहे याच्यावर नियंत्रण ठेवणे, ते आढावा घेतात. जर ठेकेदारांनी जर काम वेळेत केलं नाही तर त्याला दंड आहे. मग राज्य सरकारने जर पैसे ठेकेदाराला दिले नाहीत तर ते पैसे व्याजासकट देणार आहेत का, हा प्रश्न या माध्यमातून मी विचारतो. आज राज्यामध्ये बारामती हे जे गाव आहे, जे शहर आहे ते नशीबवान आहे. कुठलंही सरकार आलं तरी पैसे सगळे बारामतीला. अरे बाकीच्या लोकांनी काय करायचं? कोकणामध्ये इंडस्ट्री, जिथून रेव्हेन्यू या राज्य सरकारला मिळतो, केंद्र सरकारला मिळतो, त्याचे रस्ते पण नाहीत. आज अलिबाग तालुक्यामध्ये RCF कंपनी आहे, गेल कंपनी आहे, त्याचबरोबर आता नवीन उसरला कंपनी चालू होते. अवजड वाहनं येतात, रस्ता अरुंद आहे. आम्ही वारंवार आपल्या माध्यमातून देखील मी स्वतः आमदार असताना पण याच्या संदर्भात आवाज उठवला. अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे, पण पर्यटकांना वडखळ ते अलिबाग हे अंतर कापायला शनिवार रविवार 3-4 तास लागतात. मुंबईहून आपण नागपूरला 7 तासात जातो, पण अलिबागहून वडखळला जायला हा एवढा वेळ लागतो. आणि त्याच्यामुळे ह्यामध्ये कोण आजारी पडला तर एखादा पेशंट मुंबईला न्यायचा झाला, हॉस्पिटलला त्याला सुविधा द्यायच्या झाल्या, तो प्रश्न निर्माण होतो. तर राज्य सरकार हा रस्ता कधी मंजूर करणार? आता नागपूरला जोडणारा 100 रस्ते आहेत, बारामतीला जोडणारे 100 रस्ते आहेत. अलिबाग हे रायगड जिल्ह्याचं राजधानीचं ठिकाण आहे आणि देशामध्ये एकमेव अशी राजधानी आहे की जी 4 पदरींनी जोडलेली नाही. याच्या संदर्भात सरकारचे मंत्री काय सांगतात की रस्त्याच्या खर्चापेक्षा जमिनीचा दर जास्त आहे. तो रेडिरेक्टर काय आम्ही केला ना तयार, हा सरकारनेच केलेला आहे. तर रस्ता होणं आवश्यक आहे. किती पण पैसे असले तर आज समृद्धी मार्ग झाला लोकांचे पैशामधून, आज शक्ती मार्ग होतोय. मग अलिबाग विरार रस्ता होईल तेव्हा होईल, पण आज लोकांना
आज आम्ही जिवंत असेपर्यंत तरी 4 पदरीच्या रस्त्याचे स्वप्न आम्हाला बघून दे. पण मी या आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी सांगतो, सरकारच्या मंत्र्यांनी आपापसात भानगड न करता जे आपल्याला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून रायगड जिल्ह्यातील जनतेला विकासात्मक काम बघण्याची मी मागतो की तुम्हाला जी संधी मिळालेली आहे ती संधी जनतेच्या कामासाठी वेळ खर्च करा. उगाच टीका टिप्पणीमध्ये दौडू नका, कारण रायगड जिल्ह्यातली जनता तुम्हाला पण ओळखते आणि तुम्ही ज्यांच्यावर टीका करता त्यांना पण ओळखते. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो की महाराष्ट्रामध्ये केवळ बारामती नाही, आम्ही उपमुख्यमंत्री बघितलं की बारामतीला उद्घाटन. अरे पण रायगडला एखादं उद्घाटन करा ना. आज अलिबाग वडखळ रस्त्याचं 4 पदरीचं उद्घाटन मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आपल्या माध्यमातून मागणी करतो की तात्काळ तुमचा अधिकार वापरून अलिबाग विरार रस्ता होईल तेव्हा होईल, पण जो एक्झिस्टिंग रोड आहे तो पूर्ण करावा. आणि नितीन गडकरी यांना विनंती करतो, तुम्ही हिमालयात रस्ते नेले तो, आम्ही रोज टी व्हीमध्ये तुमची इतिहास बघतो, पण अलिबाग विरार रस्ता, अलिबाग वडखळ रस्ता होईल ही तुम्ही जयंत पाटील यांना शब्द दिला होता, त्याची तुम्ही पूर्तता करावी. पण आज लोकांना, आज आम्ही जिवंत असेपर्यंत तरी 4 पदरीच्या रस्त्याचे स्वप्न आम्हाला बघून दे. पण मी या आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी सांगतो, सरकारच्या मंत्र्यांनी आपापसात भानगड न करता जे आपल्याला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून रायगड जिल्ह्यातील जनतेला विकासात्मक काम बघण्याची मी, माझे सगळेच मित्र आहेत, काय भरत शेठ माझा भाऊ आहे, त्यांना बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यांना मंत्रिपद मिळालं. तर भरत शेठला पण माझी मागणी आहे, अरे मंत्री तो मंत्री असतो, काय त्याला विषय आहे, पालकमंत्री होईल तेव्हा होईल, पण ज्यावेळेला तुम्हाला संधी होती तेव्हा तुम्ही दवडलीत. आज ठीक आहे, पण माझ्या भरत शेठ यांना शुभेच्छा आहेत की पालकमंत्री झालं तर खऱ्या अर्थाने जनतेतला मंत्री, जनतेतला एक लोकप्रतिनिधी पालकमंत्री होईल आणि तो पालकमंत्री झाल्यावर सगळ्या लोकांना योग्य न्याय दिला अशी मला खात्री वाटते. आणि मी पुन्हा एकदा भरत शेठ टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.